हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एका ताईची कमेंट आलेली आहे की चिक बनवताना चिक किती आहे, पाणी किती ठेवलेलं आहे, सर्व काही डिटेलमध्ये सांगा. तेव्हा मग आता मी परत हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर मग सकाळी बघा सूर्यनारायणाचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. तर येथे परिसर पण खूप छान असं वातावरण आहे सकाळचं. तर येथे ना घाटासाठी पाणी ठेवलेलं आहे. तर घाटासाठी पाणी कसं असतं, तर येथे ना चिक जितका असतो ना तितकं पाणी ठेवायचं असतं. तर मग आपल्याला चिकाला पाणी जास्त लागत असतं, तर मग एक मग्गा आहे ना पाणी जास्त वाढवा ठेवायचं असतं. आणि मग त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आहे ना ते एक मग्गा पाणी काढून घ्यायचं आणि मग नंतर चिक टाकल्यानंतर लागल तितकं पाणी आपल्याला टाकायचं असतं. जास्त पाणी ठेवायचं नाही. तर चिक जितका असतो ना तितकंच पाणी आपल्याला तेथे ठेवायचं असतं. तर मग मम्मीचा आहे ना हंडा असतो. तर मग मम्मीनं पायलीचा गव्हासाठी ना एक हंडा केलेला आहे. तर मग एक हंड्याचं पाणी ठेवल्यानंतर आहे ना त्यातून एक मग्गा पाणी काढून घेत असते. आणि मग नंतर जेव्हा चिक टाकल्यानंतर आहे ना पाणी जितकं लागल तितकं ते टाकत असते. तर येथे मम्मी ना चिक घालून घेत आहे. हे बघा, कुरडया करायच्या असल्या का तर आधी ना 3 दिवस गहू आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या असतात. आणि रोज 3 दिवसाचं पाणी काढून घ्यायचं असतं. तर सकाळी रोज उठल्यानंतर आहे ना पाणी काढून घ्यायचं गव्हाचं, म्हणजे ना चिक करताना ना पांढरा शुभ्र चिक होत असतो. तर मग 3 दिवसाचं पाणी काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला दळायला द्यायचं असतं. तर मग कोंडा आणि चिक बाजूला करायचा असतो. तर ते सर्व काही पिळून गाळून घ्यायचं असतं. कोंडा बाजूला करून घ्यायचा असतो. आणि जो चिक आपण केलेला असतो ना तर त्या चिकाला पण 3 पाण्यानं धुवून घ्यायचं असतं. मग छान अशा पांढऱ्या शुभ्र आपला कुरडया तयार होत असतात. मग चिक धुतल्यानंतर तो चिक आहे ना दिवसभर पाण्यामध्ये ठेवायचा असतो. तर मग संध्याकाळी चिकाच्या वरती जे पाणी आलेलं असतं ना ते पाणी काढून घ्यायचं असतं आणि परत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं असतं. म्हणजे मग सकाळी उठल्यानंतर परत ते पाणी काढून घ्यायचं आणि जो पांढरा शुभ्र जो चिक असतो ना तो आपल्याला फोडून परत घाट घ्यायचा असतो. तर येथे बघा, आता येथे घाट घेऊ राहिले. मम्मीनं जे पाणी काढून ठेवलेलं होतं तर घाटाला जे जे थोडंसं पाणी लागतं ना थोडं थोडं, तर मग वरून असं वहिनी भाऊ घेत होते घाट. तर पाणी लागलं तर मग परत वरून पाणी टाकत होती ती. हे बघा, आपल्याला पायलीच्या कुरडया करायच्या जर असल्या ना तर मग त्यात आहे ना हंड्याचं माप केलेलं आहे मम्मीनं. तर मग जो मम्मीच्या पाठीमागे मोठा हंडा आहे ना तर मग तो हंड्याचं माप तिनं केलेलं आहे. तर मग तेवढं पाणी ती घाटासाठी ठेवत असते. तर मग छान अशी उकळी आल्यानंतर मग घाट घेत असते. आणि मग काय करत असतात, जेवढा चिक असतो ना तितकं पाणी ठेवायचं असतं. तर मग तितकं ते पण प्रमाण आहे. आणि मम्मीचं आहे ना हंड्याचं प्रमाण आहे. तर मग त्या हंड्याच्या प्रमाणामधून एक जग पाणी काढून घेत असते. आणि जेव्हा घाट घेत असते ना तेव्हा पाणी लागल्यानंतर मग थोडं थोडं वरून पाणी टाकत असते. तर येथे बघा भावाने आणि वहिनीनं छान असा घाट घेतलेला आहे. आणि घाटात आपल्याला घाट घेताना ना चिकामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजेत, असं छान असं फेटून घ्यायचं असतं. तर येथे बघा मम्मी असं फेटत आहे ना, तर छान असा चिक फेटून घ्यायचा आणि मग आपला कापसासारखा झाला पाहिजे. तर येथे बघा चुलती पण आली होती, तिनं पण छान असं आता येथे फेटून घेतलेला आहे. तर आता त्यांच्या वयामानानं जास्त त्यांना पण चिक रेटता नाही येत. त्यामुळं मग भावानं आणि वहिनीनं आधीच सर्व काही छान असं फेटून घेतलेलं आहे. आणि मग आता त्यात काही गाठी नाही, पण मग आता खाली जाळ चालू आहे. तर मग थोडं आता सर्वजण आता फेटून घेत आहे. तर खाली लागला नाही पाहिजे. तर मग आपल्याला असं छान असं फेटत राहायचं. तर चिक आपला तयार झाला तर कसा ओळखायचा, तर पातेल्याला आहे ना साईडनं कडाला चिक लागला नाही पाहिजे, तेव्हा छान असा चिक झालेला असतो. तर येथे बघा पातेल्याला कडाला आहे ना चिक नाही लागत. येथे बघा चिक पातेल्याच्या कडाला चिक जर चिटकत असला तर चिक कच्चाच राहतो. आणि चिक जर पातेल्याच्या कडाला चिकटत नसला तर तो आपला चिक छान असा झालेला असतो. तर येथे आम्ही सर्वजण आता थोडं आता फेटून घेत होतो. हा व्हिडिओ रिपीट टाकण्याचं कारण असं आहे की एका ताईंना ना आपलं कुरडयांची पूर्ण रेसिपी लागत होती. तर त्यांनी असं स्पष्ट सांगायचं आम्हाला का कुरडयांची पूर्ण रेसिपी लागत आहे. तर त्या कमेंटमध्ये असं बोलत होत्या का काय बडबड चालली होती आणि पूर्ण चिक कसा केला काय केला ते काही सर्व काही सांगितलं नाही. तर मग आता माझं चाललेलं होतं, व्हिडिओ काढायचं, व्लॉग तयार करायचा होता मला. तर मग जेवढं होईल तसं मी चाललेलं होतं माझं व्लॉग तयार करायचं. मी काही रेसिपी अशी शूट करायची म्हणून रेसिपी काय केलेली नव्हती एवढी.
चला मग असो त्यांच्या निमित्तानं का होईना आपल्याला परत आता इथे पूर्ण घाटाची रेसिपी काय ते सर्व काय दाखवता आलं आणि सांगता पण आलं मला. हां, पुढच्या वेळेस जर तुम्हाला जर कसली रेसिपी जर पाहिजे असली तर मग तशी कमेंट करा, म्हणजे मग मला पण तशी व्हिडिओ तयार करता येतील. आता येथे छान असा घाट घेतलेला होता, तर मग शेवट मग मम्मीला बोलले मी घेऊन बघते. तर मग आता येथे मम्मी मला सांगत होती कसं काय पकडायचं. मला म्हणजे घोट्या पण पकडता येत नव्हता, तर मग मम्मी सांगत होती असं पकडायचा तसं पकडायचा. मग छान असा चिक पण तयार झालेला आहे आणि आता येथे ना कुरडया पण चाळायला बसलेलो आहोत. तर खूप छान अशा कुरडया येत होत्या बघा तुम्ही पण. चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.